तर मनीष गांगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सिल्वर ओक परिसरातून। शरद पवार किती वाजता निघतायत मनीष? साधारणतः सुप्रिया सुळे इथून निघालेला असल्याचं कळतंय। शरद पवार यांचं काय अपडेट आहे? लागवी आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या निघाल्या होत्या, पण मात्र त्या पुन्हा एकदा सिल्वर ओक या निवासस्थानी आलेल्या आहेत आणि साधारण 1 वाजेपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या सिल्वर ओक या निवासस्थानावरून निघतील आणि त्या थेट वायबी सेंटरला जातील। वायबी सेंटरला पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर ते थेट मोर्चामध्ये सहभागी होतील। लागवी अगदी शरद पवार यांची आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोर्चापूर्वी काही मवियाचे मनसेचे वरिष्ठ नेते शरद पवार यांना भेटतील असं कळतंय। या सगळ्या संदर्भात काय संकेत पोहोचतायत? आपण जर बघितलं तर या मोर्चाला जे आहे ती तुर्तास परवानगी सध्या मिळालेली नाही, त्याच्यामुळे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच शरद पवारांचा सल्ला देखील हा खूप महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यामुळेच जे प्रमुख नेते आहेत आजच्या मोर्चाचं जे नियोजन म्हणजे नेतृत्व करतायत हे सर्व नेते मंडळी हे शरद पवारांचं मार्गदर्शन ऐकतील आणि त्याच्यानंतर मोर्चा कशा पद्धतीने पुढे नेला जाईल याकडे देखील आता लक्ष लागून आहे। लागवी अगदी मनीष धन्यवाद, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।